नमस्कार शेतकरी मंडळी. 15 दिवस होत आहेत आज तुमच्यापुढे आलो नाही, एखादा व्हिडिओसुद्धा टाकला नाही, एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती दिली नाही, तर सगळ्यात अगोदर याच्याबद्दल तुम्हाला मी माफी मागतो. शेतकरी मंडळी, आपल्या घराचं काम चालू केलं बघा. म्हणजे पप्पाला मी म्हणत होतो का पुढच्या वर्षी यंदा साल तुम्ही दम धरा, पुढच्या वर्षी आपण घराचं काम सुरू करू. पण आता पप्पाचं त्यांनी ऐकलं नाही. आपल्याला घरकुल आलं होतं 2,20,000 रुपये. आता घरकुल चालू झालेलं आहे. आता प्रत्येक ठिकाणी एवढ्या घरकुल आपल्याला पैसे भेटतात. तर त्यामुळं पप्पा म्हणले काही घरचे पैसे आपण त्यात टाकू एकत्र करून, आणि असं तसं करून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं घर होऊन जाईल मित्रांनो. आणि आम्ही शेतामध्ये राहतो, त्याच्यामुळं मे जूनच्या टायमाला वादळी वारी येते, त्याच्यामुळं पत्र उडायचा लय धोका असतो. आमच्याकडे प्रत्येक वर्षी घटना घडतात. जूनमध्ये मे जूनच्या टायमाला वादळी वारे येतात, भयानक स्वरूपाचे चक्रीवादळ येतात. अशा टायमाला घरावरची पत्र उडतात, म्हणजे अशा गोष्टी होतात. आणि मित्रांनो, घरात आपल्या लहान बाळ असतात, आणि याच्यामुळं काय होतं आहे, आपल्याकडे जर एक चांगल्या प्रकारचं घर नसेल तर आपले पत्र उडले तर हानी होऊ शकते. अशी जीवितहानी नाही झाल्यामुळं एका टायमाला मला त्यांचा पण विचार पटला. आणि म्हणून मित्रांनो, हे 7-8 दिवस पूर्ण असं पुरं प्लॅनिंगमध्ये गेले, मटेरियल वगैरे आणून टाकायचं. आता तुम्हाला माहिती आहे, घराचं काम सुरू झाल्याच्या नंतर जरी काही काम नसलं तर एखाद्या व्यक्तीला तिथं रुजून लावावंच लागतं. तर अशा कारणामुळे मित्रांनो व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आणला नाही. तर सगळ्यात अगोदर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणला की तुम्हाला पण कळालं पाहिजे की ॲक्च्युली परिस्थिती कशी राहते. आता कोणी पण झालं तर आपला शेतकरी माणूस एक असतो, तर प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही कारण घडल्याशिवाय. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. मेन म्हणजे आपल्याला तुम्हाला सगळ्यात अगोदर हे दाखवायचं, आपल्या घराचं काम चालू केलेलं मित्रांनो, आणि या शेतात आता काय पिकतं आहे, आपण एवढ्या सगळ्या नियोजनात कसं ॲडजस्टमेंट करतो आहे मित्रांनो. आता रब्बी चालू आहे, तर त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी इतर पीक आपल्याकडे आहेत, आणि पाण्याचे नियोजन राखायचं आहे, घराकडं पाहायचं आहे. तर या 2-3 गोष्टीला मिळून मित्रांनो हे सगळं नियोजन तुमच्यापर्यंत मला आणायचं आहे. आणि तुमच्यापैकीसुद्धा आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे आपल्या घराची कामं सुरू असतील किंवा काही इतर कामं सुरू असतील. तर या सगळ्या गोष्टीला आपण कसं नियोजन करायचं, कशा प्रकारचं हे सांगायचं मित्रांनो. आणि अत्यंत 2-3 प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टी. आता आपलं चॅनल मित्रांनो शेतीविषयक आहे. आपण शेतीविषयक त्याच्याकडं अलग अलग पद्धतीचे तुमच्यापर्यंत व्हिडिओ टाकत असतो. योजनेबद्दल असू द्या, पिकांबद्दल असू द्या, खतं नियोजन, पाणी नियोजन, म्हणजे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असतात मित्रांनो. पण याच्यामध्ये गरजेचं सुद्धा हे सुद्धा आहे की आपल्या बऱ्याच शेतकरी मित्रांचे घराचे कामं सुरू असतील, काही शेतकरी मित्रांचं इतर दुसरे काही कामं सुरू असतील, म्हणजे भरपूर सगळ्या कामामध्ये. आता बघा, सगळ्यात अगोदर मित्रांनो, जे मी अनुभव केला आहे साक्षात तुमच्यासमोर मांडणार आहे. घराचं काम सुरू असताना आपण कोणत्या गोष्टी पाहायच्या आणि कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला लक्ष द्यायचं गरजेचं आहे मित्रांनो. कारण आता या ठिकाणी सगळ्या गोष्टीमध्ये भेसळ चालू आहे, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जे काम करायला येणारे माणसं असतात ते प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला म्हणजे असं असतं की एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला नॉलेज नसलं, काही ज्ञान नसलं, तर आपल्याला त्या गोष्टीमध्ये जास्त पैसे द्यावे लागतात. तर या बारीक बारीक गोष्टी कोणत्या बघायच्या. तुमच्यापैकी जर आपल्या पाहणाऱ्या एखाद्या शेतकरी मित्रांपैकी जर एखाद्याचं घर चालू असेल, एखाद्याचं घराचं काम चालू असेल, गायगोठ्याचं काम चालू असेल, म्हणजे ज्या काही तुम्ही घरकुल आलं आहे तुम्हाला, तर तुम्ही आता घराचं काम सुरू केलं आहे, तर अशा 2-3 गोष्टीला तुमचं काहीतरी काम सुरू असेल तर लक्ष देऊन कोणत्या गोष्टी बघायच्या, नियोजन कसं लावायचं, या सगळ्या गोष्टीचं छोटं फेरफार आपण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये कुठेही जाऊ नका. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तुमच्याच हक्काचं चॅनल आहे आणि तुमच्याचसाठी आहे. तर मित्रांनो, 2-3 गोष्टीला आपण तुमच्यासमोर मांडणार आहोत. पाटील, कांडी कुठे रे? दादा पाटील, कांडी कुठे? कांडी इकडे आहे का? हा, ही सुप्रीम. हा, जीजी आता लय काम चालू आहे सध्या. काय सांगा तुम्हाला, आता काहीच पाहत येत नाही, कुठंच पाहत येत नाही. आता सध्या लय काम चालू आहे. आता हे पाणी भरायचं, घरी थांबायचं. हा, नेतो यायचं थोड्या टायमाने, नेतो तोडून. कितीक नेले? मावळाचं मध का? मावळाचं मध? हां, बोल ना. अरे ते आता काय सांगावं तुला. अरे ते आपलंच मावळ होळी ते, आणि नंतर आपल्यालाच म्हणते का तुम्हाला आता 800 रुपये किलो लागणार. काल आमच्याकडून घरी 2 मावळाची मावळ होळी ते नाही, आणि आम्हालाच म्हणजे आता 700 रुपये किलो विकतो म्हणे आम्ही. 700-800 रुपये किलो गाळा ना. बरं जाऊ दे मित्रांनो. हरभऱ्याला पाणी सुरू करायचं आहे. 10 फूट कांडी कमी पडली तर भावाच्या घरी आलो तो कांडी न्यायला. आता आपल्याला हरभऱ्याला पाणी द्यायचं. मागच्या 8 दिवस झालेत त्याला पाणी भेटलंच नाही. हे घराच्या कामामुळे मित्रांनो कोणत्याच गोष्टीमध्ये आपल्याला लगभग वेळ देता नाही आला. एक तुमचा विषय झाला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पाणी द्यायला सुद्धा टाईम नाही भेटला मित्रांनो. इकडं बघा, हा आपला गहू आहे, तुम्हाला मी आधी दाखवला आहे व्हिडिओमध्ये.
परवा दिवशी मी याला पाणी सोडलं आणि वारं सुटलं तर बघा आपला गहू पडला खाली. म्हणजे थोडाफारच पडला, जास्त नुकसान नाही झालं अजून. पण अशा टायमाला जर जास्त प्रमाणात वारं जर असलं तर लय मोकार गहू पडला असता. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाणी देत असताना जर वाऱ्याचं प्रमाण जास्त आढळलं तर थोड्या टायमापुरतं पाणी स्टॉप करून टाकायचं, जेणेकरून पडणार नाही. गहू लय पडतोय, वाढल्याच्या नंतर गहू पडतोय. तिथं बघा आता आपण कांडी जोडतोय, हरभऱ्याला पाणी लावायचे. आपल्याला इथं 10 फूट कांडी कमी पडते. हे बघा शेतकरी मित्रांनो, इथून तिकडं पाणी न्यायचं, पलीकडं ही कांडी इथं टाकायची. ही बघा, ओके. इथं कम पडली ना, आता याच्यामध्ये तुकडा टाका लागन. बस लय झालं. कोणतं? कुठं उलट आलं? आपण तिथे जोड. चला मित्रांनो, पाईप जोडण्याचं काम झालंय. आता मोटर सुरू करू. हां, पाहिजे नाही याच्यातलं. ते काय तिथं मध्ये पाणी उरेल ते ठेवलंय, चिरला इथं पाईप. अरे याला बांधा लागणार रे. तिथं बी लिकेज हो राहिली. इथं बांधच होतं ना. थांबा जराशी कमी कर तुम्ही पाणी. पा कमी झालं का? ते बघला लावलं इकडं आता. हा घे बाकरे तिकडं. मित्रांनो, 3-4 ठिकाणी पाईप फुटलाय. आता पाईप बांधतात पप्पा. हे बघा, हे इकडं पाणी इकडून द्यावं लागतं, तिकडून पण द्यावं लागतं. एका ठिकाणून पाणी जातच नाही, 2-2 ठिकाणून पाणी द्यावं लागते. कुठून पण एका साईडनं पाणी जायला पाहिजे. आपल्या रानाची शेताची व्यवस्थित लेवल नाही हो. लेवल नसल्यामुळं सगळ्या परेशानी आहेत. दोन्ही साईडनं पाणी द्यावं लागतं. इकडून पूर्ण इकडं पाणी जात नाही. हे बघा मित्रांनो, तिकडं दिसतं तुम्हाला, तिकडं आपल्या घराचं काम चालू आहे पाठीमागं. हे बघा समोर तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे, 5-10 मिनटं तुम्हाला मी बरोबर दाखवतो. जाऊन तिथपर्यंत इकडं आलं पाणी. कमी लावलं आहे जरा. आपण बघितलं नाही जवळ तुम्ही, तिकडं आपण कॉक सुरू केला आहे. पप्पाला व्यवस्थित बांधत नव्हतं ना, म्हणून आपण पाण्याचं प्रेशर कमी केलं आहे. आता आपण जाऊन प्रेशर वाढवून येऊ, म्हणजे पाणी चांगलं पळेल. थोडं फास्ट येईल, अजून लवकरात लवकर भारत झालं पाहिजे. हा पाईप 1 वर्षापूर्वी नवीन आणला होता. 1 वर्षसुद्धा झाली नाही त्याला, टिकत नाही. ओरिजिनल प्रोडक्ट कोणताही भेटत नाही. शेतीच्या बाबतीत तर एकदम भेसळ चालू झालेली आहे. पहिल्यांदा पाईप लागायचे आम्हाला 3-3, 4-4 वर्ष एक पाईप जायचा मित्रांनो. पण आता चांगल्या प्रकारचा पाईपसुद्धा भेटत नाही. चांगले पैसे देऊन पण चांगला पाईप भेटत नाही. हे बघा पूर्ण फुटलं इथं. चला आता आपण कॉक बंद करून घेऊ, जेणेकरून प्रेशर तिकडं चांगलं येईल. आलो इथं. ओके, मस्त आहे का नाही? फर्स्ट क्लास. बसायसाठी खुर्ची पण आहे लहान लेकरासाठी. हां, तुम्हाला सांगितलं ना मी, रानाची व्यवस्थित लेवल नाही हो. बघा तुम्ही, पाणी पूर्ण एका साईडनंच पळतं आहे. कुठं इकडं जातं आहे, पण संपूर्ण पाणी इकडं साईडनंच पळतं आहे. असे सरळ पूर्ण पाणी असं इकडं साईडनंच पळतं आहे. त्यामुळे मित्रांनो, हे बघा असं आडवा पाय लावून उभं राहावं लागतं, जेणेकरून थोडंसं पाणी तिकडं ट्रान्सफर होतं आणि मग सगळी फडकी आपली भिजून जाते. नाहीतर रानाची व्यवस्थित लेवल नाही. लेवल करणं गरजेचं आहे. यंदा करू म्हणालो उन्हाळ्यात. 8 दिवस शेतकरी मित्रांनो मक्काला पाणी भेटलं नाही. बघा कशी सुकल्यासारखी झाली. तुम्हाला दिसतं कॅमेऱ्यामध्ये, पूर्ण सुकून गेली. हलका एकतर रान आहे मित्रांनो, भारी रान नाही जास्त आपलं हे. आणि एवढ्या हलक्या रानात 8 ते 10 दिवसाचा गॅप पडल्याच्या नंतर कशी अवस्था होते हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे.
पूर्ण मक्का सुकून गेली आहे. आत्ताशी कुठं पाणी सुरू केलं आहे आणि आता चांगल्या प्रकारचं याला पाणी देऊन टाकू व्यवस्थितमध्ये. आणि नंतर मित्रांनो तुम्हाला एक 5-10 मिनटामध्ये मी लगेच आपलं घर दाखवतो. आपण कशा प्रकारचं काम सुरू केलं आहे, काय सिच्युएशन काय आहे, हे सगळ्या गोष्टी मित्रांनो तुमच्यापर्यंत आणायचे. कारण आपलं रोजचं जीवनच जर तुम्हाला कळलं नाही ना, तर मग बऱ्याच गोष्टी अशा राहतील ज्या तुम्हाला समजायच्या राहून जातील. त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला सुद्धा कळलं पाहिजे. आपल्या शेतकऱ्यांचं जीवन असंच असतं, प्रत्येक गोष्टीला मॅनेज करून चालवं लागतं तरच आपलं जीवन, नाहीतर मग काहीच नाही. मित्रांनो आता घर दाखवायला जाऊ म्हणालो पण मिस्त्री लोक आलेले आहेत आणि ते त्यांच्या पुढे आपण मोबाईल वगैरे नेला, दाखवला, तुम्हाला व्हिडिओ दाखवला की ते जरा विचित्र वाटतं. त्यामुळे मित्रांनो तुम्ही काय करा, मी तुम्हाला एक छोटासा 5-10 मिनिटाचा तुम्हाला अजून एक सेपरेट व्हिडिओ मी बनवतो. त्याच्यावर तुम्हाला मी संपूर्ण व्यवस्थेमध्ये माहिती देतो मित्रांनो. सगळ्या गोष्टी तुम्हाला बारीक बारीक सांगतो आणि तुम्हाला त्या पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या घराबद्दल मी संपूर्ण माहिती देतो. मस्त आपलं काम कसं चालू आहे, काय चालू आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची. मित्रांनो बघा, आपल्या व्हिडिओची कॅटेगरी वेगळी आहे, म्हणजे आपण शेतीविषयीबद्दल माहिती देतो. पण काही गोष्टी अशा असतात ज्या प्रेक्षकांसाठी अशा पण गरजेच्या असतात. कारण आपल्या शेतकरी मित्रांपैकी बऱ्याच मित्रांचं घरकाम चालू असेल, छोटं असो मोठं असो, कसल्या पद्धतीचं असो, पण काय काय गोष्टी असतात लक्ष देऊन आपण त्या एकदा बघितल्यानंतर आपल्याला पैसे देऊन व्यवस्थित घर बांधून मिळतं. आणि आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपल्याला जास्त पैसे देऊन सुद्धा आपलं घरकामाचं व्यवस्थित म्हणजे ते काम होतच नाही, चांगल्या प्रकारचं काम केलं जात नाही आणि पुढे चालून आपल्याला याच्यातल्या अडचणी पाहायला मिळतात. तर मित्रांनो ही गोष्ट तुमच्यासोबत घडली नाही पाहिजे. त्याच्यामुळे मी आता काय करतो, आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि तुम्हाला एक 5-10 मिनिटाचा तुम्हाला 1-2 दिवसानंतर मी लगेच तुम्हाला ते व्हिडिओ लगेच तुम्हाला सांगतो. आणि मित्रांनो काळजी करू नका, याच्यामध्ये मला तुम्हाला ते सांगता नाही आलं. मी तुम्हाला एकदा दोनदा म्हणलो की मी तुम्हाला दाखवतो, पण मला ते विचित्र वाटू लागलं. मिस्त्री लोक आलेले तिथं, त्यांचं काम चालू आहे आणि अशा प्रकारे आपण आमच्याकडे कसं खेड्यापाड्यामध्ये आपल्याकडे जास्त लोक याला थोडं विचित्र मानतात. त्याच्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. ज्यावेळेस आपले मिस्त्री जातील त्यावेळेस त्या टायमाला मी मस्त एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तुम्हाला मी सगळ्या गोष्टी लाईव्ह दाखवतो मित्रांनो, काळजी करू नका. आणि जर तुम्हाला आतापर्यंत आपल्या चॅनलवरच्या काही गोष्टी जर आवडल्या असतील, तुम्हाला जर अनुभव प्रत्यक्षात आवडले असतील मित्रांनो, तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. आणि याच्यामधल्या महत्त्वाची गोष्टी मित्रांनो आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि हे बघा, काळजी करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या रोजच्या जीवनाविषयक आणि आपल्या शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला या चॅनलवरती माहिती 100% मिळत असते. फळबाग पीक योजना माहिती, सगळ्या गोष्टी मित्रांनो, कर्जमाफी योजना, प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती मिळत असते. आपला व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला प्रत्येक गोष्टी विचारण्यासाठी संधी आहे. तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लागेल तर मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देऊन टाकतो. त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्षात मेसेज करू शकता मित्रांनो. तो मेसेज माझ्यापर्यंत येणार आहे. तुम्ही या व्हिडिओच्या खाली देखील मला कमेंट करू शकता. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं उत्तर आपण देणार आहे मित्रांनो. कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्हाला काही अडचण असली तर बिनधास्तपणे मेसेज करायचा, नो टेन्शन नो झंझट. समजलं? चला मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या लवकरच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.